नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व मजेत असालच आणि ऑनलाईन अभ्यासाचा आनंदही घेत असाल. आजच्या या मराठीच्या तासिकेमध्ये मी प्राध्यापक बागुल व्हिडी, श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित श्रीमान पी डी सुराणा कला, वाणिज्य आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय नेमिनगर चांदवड. प्रथमतः मी आपणा सर्वांचे आदरपूर्वक आणि हृदयातून तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण गेल्या काही तासांमध्ये वेगवेगळे घटक आपण अभ्यासलेले आहेत. मग त्यामध्ये गद्य, पद्य, विविध घटक. गेल्या तासामध्ये आपण व्याकरण व लेखन या विभागालाही सुरुवात केली आणि या विभागातील पहिला घटक तो म्हणजे वाक्यप्रकार व वाक्य रूपांतर. यातल्या वाक्यप्रकाराला आपण सुरुवात केली. वाक्यप्रकारामध्ये पहिला जो प्रकार जो आहे त्यामध्ये आशयावरून आणि भावार्थावरून वाक्यांचे काही प्रकार पडतात. मग त्यात विधानार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि उद्गारार्थी वाक्य हे तिन्ही वाक्य प्रकार, त्यांची व्याख्या, त्यांची उदाहरणे, त्यांची वैशिष्ट्ये म्हणजेच तो वाक्यप्रकार कसा ओळखावा याबाबत आपण सविस्तर माहिती गेल्या तासाला आपण घेतलेली आहे. मात्र आता आपल्याला क्रियापदावरून वाक्यांचे कोणते प्रकार पडतात ते आपण लक्षात घ्यायचं आहे. आशयावरून व भावार्थावरून पडणारे प्रकार, मग विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी यांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण क्रियापदावरून पडणारे प्रकार, मग त्यात स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य या वाक्यप्रकारांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर आपण एक एक वाक्यप्रकार आपण नीट समजून घेऊया. क्रियापदावरून वाक्यांचे पडणारे प्रकार, मग त्यातला आपण पहिला प्रकार आपण आज अभ्यासणार आहोत तो म्हणजे स्वार्थी वाक्य प्रकार. आता सुरुवातीला आपण स्वार्थी वाक्य प्रकाराची व्याख्या नीट समजून घेऊया. स्वार्थी वाक्य प्रकाराची व्याख्या आहे ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असतो तर त्या वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा व्याख्या समजून घ्या. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुकताच काळाचा बोध होत असतो तर त्या वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात. यातला मतित अर्थ समजून घेऊया. म्हणजे ज्या वाक्यात, आता वाक्य म्हटलं की कर्ता, कर्म, क्रियापद हे मुख्य तीन घटक तर असतातच. मग क्रियापदाकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. क्रियापदावरून वाक्यांचे प्रकार पडतात. अगोदर आपण भावार्थ आणि आशयावरून बघितले. म्हणून आता आपलं सगळं लक्ष हे वाक्याच्या क्रियापदाकडे असलं पाहिजे. मग त्यामध्ये वाक्यातलं क्रियापद याचा काळ कोणता आहे. आता आपल्याला काळांचे प्रकार माहिती असतील. पूर्वी आपण व्याकरणामध्ये हे सगळे घटक शिकलेले आहोत. मग त्यामध्ये मुख्य तीन प्रकार, वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. वर्तमान काळ म्हणजे ज्यामध्ये चालू घडामोडी चालू असतात त्याचं वर्णन आलेलं असतं, जे आता घडत असेल त्याचं. तर भूतकाळामध्ये घटना घडून गेलेली असते
आणि भविष्यकाळ म्हणजे जी घटना घडणार असते त्याचं वर्णन. म्हणून क्रियापदावरून ज्यावेळेस काळ लक्षात येतो आपल्याला, त्या काळाचा बोध होत असेल असं जर वाक्य आढळलं आपल्याला, तर समजून घ्यायचं की ते स्वार्थी वाक्य आहे. मग स्वार्थी वाक्याची उदाहरणं आपण नीट लक्षात घेऊयात आपण, की नेमकं स्वार्थी वाक्याची व्याख्या आपण बघितली, पण त्याची उदाहरणं कशी असतात ती आपण नीट समजून घेऊया. पहिलं उदाहरण, मुले घरी गेलीत. खेळाडू मैदानावरच सराव करतात. विद्यार्थी कवायत करत आहेत. पहिलं उदाहरण बघा आता, मुले घरी गेलीत. आता मुले घरी गेलीत याचा अर्थ काय झाला, की मुलं जिथं होती तिथून ती घरी गेलेली आहेत. मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला आता काळ कोणता याच्यामध्ये? बरोबर, निश्चितच हा भूतकाळ आहे. मुले घरी गेलेली आहेत, घटना घडून गेलेली आहे, म्हणजे हा भूतकाळ भूतकाळ आहे. म्हणजेच काय, या ठिकाणी आपल्याला काळाचा बोध होतोय. म्हणजे वाक्य कोणतं असेल? स्वार्थी वाक्य. खेळाडू मैदानावरच सराव करतात, याच्यातून पण काळाचा बोध होतो. म्हणजेच हे वाक्य कोणतं असेल मग? स्वार्थी वाक्य. तिसरं उदाहरण बघूया, विद्यार्थी कवायत करत आहेत. आता विद्यार्थी कवायत करत आहेत म्हणजे करतायत ते आता ह्या घडीला, क्रिया चालू आहे. म्हणजे काळ कोणता आला? वर्तमान काळ आला. अर्थात ही तिन्ही उदाहरणं आपण जर बघितलीत, ह्या तिन्ही उदाहरणांवरून आपल्याला एकच लक्षात येतं की या वाक्यांमध्ये आपल्याला काळ लक्षात येतो. मग तो भूतकाळ असो, वर्तमान काळ असो किंवा भविष्य काळ असो. जसं बघा, अजून उदाहरण बघूया, मी दररोज शाळेत जातो. बघा, मी दररोज शाळेत जातो म्हणजे जाणं झालेलं आहे. म्हणजेच इथे हे वाक्य हे भूतकाळातलं आहे. म्हणूनच ज्यातून काळाचा बोध होतो क्रियापदाच्या रूपावरून, अर्थात ते वाक्य आपण स्वार्थी वाक्य असे म्हणून आपण संबोधत असतो. मी पहाटे व्यायाम केला. आता मी पहाटे व्यायाम केला आहे म्हणजे व्यायाम आता होऊन गेलेला आहे आपला, आता वेळ संपलेली आहे. म्हणजे अर्थात या वाक्यातून कोणत्या काळाचा बोध होतो? तर निश्चितच या वाक्यातून भूतकाळाचा बोध होतो. म्हणजे कोणता काळ असताना पण काळाचा बोध होतो मित्रांनो. मग ज्या वाक्यातून काळाचा बोध निदर्शनात येत असतो, लक्षात येत असतो, ते वाक्य निश्चितच हे स्वार्थी वाक्य असतं. किंवा म्हणजे अशी वेगवेगळी उदाहरणं आपण घेऊ शकतो. सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो. म्हणजे सूर्य नेहमी पूर्वेला उगवतो म्हणजे ही घटनासुद्धा घडून गेलेली भूतकाळातलं उदाहरण आहे. म्हणजे निश्चितच काळाचा बोध होतो. म्हणून आपण याला स्वार्थी वाक्य असे आपण म्हणू शकतो. सचिन आत्ता बोलला. बघा, सचिन आता बोलला म्हणजे तो आता बोलतोय. काळ कोणता आहे? वर्तमान काळ आहे. म्हणजे वर्तमान काळाचा बोध होतो म्हणजेच ते वाक्य स्वार्थी वाक्य आहे. मला 12वीला चांगले गुण मिळतील. या वाक्यामध्ये भविष्यकाळ दिसतो आपल्याला. म्हणजेच ज्या वाक्यांमधून आपल्याला काळाचा बोध होत असेल ते वाक्य असतं स्वार्थी वाक्य. मग असं स्वार्थी वाक्य आपल्याला ओळखायचं असेल तर त्याची काही वैशिष्ट्ये आहेत मित्रांनो. ती वैशिष्ट्ये आपण आता ती समजून घेतली पाहिजेत. मग त्यातलं एक एक वैशिष्ट्य आपण नीट समजून घेऊया. पहिलं वैशिष्ट्य, या वाक्यात काळाचा बोध होत असतो. मग तो वर्तमान काळ असो, भूतकाळ असो किंवा भविष्यकाळ असो. ही तिन्ही काळ आपल्याला लक्षात येत असतील तर निश्चितच असं वाक्य त्याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणू शकतो. क्रियापदाचा काळ लक्षात घ्यावा लागतो. वाक्यामध्ये कर्ता कर्म क्रियापद असतं, तर क्रियापदाकडे लक्ष द्यावं लागतं आणि त्या क्रियापदाचा काळ कोणता आहे
हे लक्षात घ्यावं लागतं आपल्याला. वाक्याची रचना इतर वाक्यांप्रमाणेच असते, म्हणजे कर्ता कर्म क्रियापद याप्रमाणेच त्याची रचना असते. म्हणजे यातून आपल्याला व्याख्या आपण लक्षात घेतली, उदाहरणं लक्षात घेतली आणि वैशिष्ट्ये लक्षात घेतली. मित्रांनो, तुम्हाला स्वार्थी वाक्यप्रकार जो आहे क्रियापदावरून पडलेला तो तुम्हाला लक्षात आला असेलच. आता आपण पुढच्या वाक्यप्रकाराकडे वळूया. पुढचा वाक्यप्रकार आहे आज्ञार्थी. आता आज्ञार्थी वाक्यप्रकाराची व्याख्या नीट समजून घेऊया. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता पुन्हा नीट व्याख्या लक्षात घेऊ. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता ही व्याख्या उलगडून नीट बघूया. ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये ऑर्डर म्हणतात त्याला मराठीमध्ये आज्ञा म्हणतात. म्हणजे समोरच्याने ती गोष्ट करायचीच असते, त्याला पर्याय नसतो, आज्ञार्थी वाक्य असतं ते. म्हणजे समोरच्याला सरळ हुकूम केलेला असतो. ज्या वाक्यात हुकूम येत असेल, आज्ञा येत असेल ते वाक्य आज्ञार्थी असतं. पण यामध्ये पण एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, की हुकूम आणि आज्ञा जरी असेल पण त्यामध्ये, त्या हुकुमामध्ये, त्या आज्ञेमध्ये कधीकधी आशीर्वाद दिला जात असतो, समोरच्याला प्रार्थना केली जात असते, एखादी विनंती वजा केली जात असते, उपदेश केला जात असतो, काहीतरी त्याला सांगितलं जात असतं किंवा सूचना केली जात असते. म्हणजे हुकूम आणि आज्ञेमध्ये आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश, सूचना केली जात असेल तर असा बोध होत असेल तर त्या वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हटले जाते. आपण आता या व्याख्येप्रमाणे आपण उदाहरणं समजून घेऊया. आता नेमकी उदाहरणं कोणती आहेत ती. बघा, 3 उदाहरणं आहेत. पहिलं उदाहरण, डोळ्यातले आसू तळ्यात सोडून दे. सरळ सरळ आज्ञा केलेली आहे. तू नक्की यशस्वी व्हाल. आशीर्वाद, परमेश्वरा मला सुबुद्धी दे. प्रार्थना. 3 वाक्यांमधला अर्थ आपण नीट लक्षात घ्यायचा. कर्ता कर्म क्रियापद यापैकी आपण लक्ष कुठे देणार आहोत? क्रियापदाकडे. पण क्रियापदाकडे लक्ष देत असताना त्याचा अर्थसुद्धा लक्षात घ्यावा लागणार आहे. कारण की त्या अर्थामधूनच आपल्याला कळणार आहे, ही तर आज्ञा आहेच, हुकूम तर आहेच, पण त्यात उपदेश आहे का, सूचना आहे का, प्रार्थना आहे का, आशीर्वाद आहे का, विनंती आहे का, हे समजण्यासाठी आपल्याला ते वाक्य नीट समजून घ्यावं लागणार आहे मित्रांनो. पहिलं वाक्य आपण बघूया. डोळ्यातले आसू तळ्यात सोडून दे. आज्ञा आहे सरळ. म्हणजे डोळ्यातले जे आसू ते तळ्यात सोडून दे. मग खरोखर तळ्यात टाकायला जायचं का, असं आहे का? नाही. म्हणजे तुला असलेलं दुःख तू विसरून जा, आज्ञा केलेली आहे. म्हणजे दुःखातून बाहेर पड. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आज्ञाच आहे, हुकूमच आहे, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. पण आशीर्वाद दिलेला आहे, म्हणजे तुम्ही जे कार्य करणार आहे त्यात तुम्ही यशस्वी व्हाल, पण आशीर्वाद त्यामधून आपल्याला समोर लक्षात येत असतो. म्हणजे आज्ञा आहे पण आशीर्वादही आहे. परमेश्वरा मला सुबुद्धी दे. याचा अर्थ काय? की परमेश्वरा मला चांगल्या प्रकारची बुद्धी दे. म्हणजे या बुद्धी दे आज्ञा आहे, पण ती आज्ञेवजा प्रार्थना आहे मित्रांनो. अशी वेगवेगळी उदाहरणं आपल्याला लक्षात येतात. आता आज्ञार्थीमध्ये बघा, अजून दुसरे उदाहरण आपण बघूया. दरवाजा बंद कर.
आता दरवाजा बंद कर यामध्ये जरी आज्ञा असली पण तरीसुद्धा दरवाजा लावायला सांगितलं आपल्याला, पण आज्ञा किंवा हुकूमच आलेला त्यामध्ये. तू वर्गाबाहेर निघून जा, तू वर्गाबाहेर निघून जा, म्हणजे तुम्हाला हुकूम केलेला आहे. म्हणजेच तुम्हाला काय केलेलं या ठिकाणी सूचना केलेली आहे, आज्ञा केलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया. तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे, म्हणजेच तुझ्या सहवासात तरी मला आनंद मिळू दे याचा अर्थ असा आहे की मला इथे विनंती करायची आहे. म्हणजे तुझ्या सहवासात मला आनंद मिळायला पाहिजे, पण आज्ञाच आहे, पण त्यामध्ये विनंती आहे. खूप शिक व मोठा हो. बघा किती साधं वाक्य आहे. खूप शिक व मोठा हो, म्हणजे इथे तुम्हाला काय दिला गेलेला आहे? आशीर्वाद दिला गेलेला आहे. मुलांनो, खूप वाचा आणि आनंद घ्या. बघा इथे आज्ञाच आहे, पण उपदेश केलेला आहे तुम्हाला. मुलांनो, खूप वाचा आणि आनंद घ्या, म्हणजे वाचा आणि त्या वाचनातला तुम्ही आनंद घ्या, म्हणजे तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्या आज्ञेमधून. म्हणूनच अर्थात हे वाक्य हे आज्ञार्थीच वाक्य आहे. येथे कचरा टाकू नये, म्हणजे इथे तुम्ही कचरा टाकत जाऊ नका हे तुम्हाला सांगितलेले हुकूम आहे, पण तर काय त्या हुकुमामध्ये सूचना आहे. असे विविध उदाहरणं आपल्याला सांगता येतील मित्रांनो. कृपया मला पुस्तक दे, ही विनंती आहे. मला पुस्तक दे, पण विनंती केली जाते. इथे पादत्राणे ठेवू नयेत, म्हणजे इथे चप्पल बूट तुम्ही काढत जाऊ नका, सूचना केलेली तुम्हाला. अर्थात ज्या वाक्यांमधून आपल्याला हुकूम किंवा आज्ञा केली जात असते आणि त्या आज्ञेमध्ये आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश किंवा सूचना केली जात असते असा बोध होत असतो, त्यावेळेला त्या वाक्याला आपल्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणता येईल. आता या आज्ञार्थी वाक्याची काही वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये नीट आपण बघूया आता मित्रांनो. आता पहिलं वैशिष्ट्य, या वाक्यात आज्ञा केलेली असते, म्हणजे हुकूम किंवा आज्ञा ही वाक्यातून आपल्याला लक्षात येते. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, प्रार्थना, विनंती, उपदेश व सूचना या गोष्टींचा बोध होत असतो. वाक्य वाचल्यानंतर ते तर आज्ञार्थी आहेच, पण त्या वाक्यामध्ये जो अर्थ आपल्याला समजत असतो, लक्षात येत असतो, त्याच्यामध्ये कधी आशीर्वाद असतो, कधी प्रार्थना असते, विनंती असते, उपदेश किंवा सूचना त्या आज्ञेमधून आपल्याला होत असते, त्याचा बोध आपल्याला होत असतो. आणि या वाक्याची रचना इतर वाक्यांप्रमाणेच असते, म्हणजे कर्ता, कर्म, क्रियापद ही रचना जी वाक्याची असते ना, त्याप्रमाणेच वाक्यरचना ही या वाक्याची सुद्धा असते. मित्रांनो, आपण आज्ञार्थी वाक्य, त्याची व्याख्या, उदाहरणं बघितलीत, वैशिष्ट्ये पण आपण लक्षात घेतली, 1, 2, 3. तुम्हाला हा वाक्यप्रकार लक्षात आला असेल. आपण आता पुढच्या वाक्यप्रकाराकडे वळूया. पुढचा वाक्यप्रकार आहे विद्यार्थी. मित्रांनो, हा वाक्यप्रकार तुम्हाला नवीन वाटेल, पण सोपा आहे, लगेच लक्षात येईल. याची व्याख्या आपण सुरुवातीला लक्षात घेऊया. विद्यार्थी वाक्य म्हणजे नेमकं काय? ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. पुढे नीट समजून घ्या. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्या वाक्यास विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. मित्रांनो, आता आपण नीट समजून घेऊया. साध्या भाषेमध्ये आपण याचा अर्थ नीट समजून घेऊया. आता म्हणजेच क्रियापदाचं रूप बघायचं आपण. कर्ता, कर्म, क्रियापद वाक्यामध्ये असतं, त्यात क्रियापदाकडे आपण बघणार आहोत, त्याकडे लक्ष देणार आहोत.
त्या क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजेच काय की एखादं कर्तव्य होणार असेल, तुमचं कर्तव्याची तुम्हाला जाणीव करून दिली जात असेल, एखादी घटना भविष्यात पुढे घडणार असेल तर त्याची शक्यता त्यातून वर्तवली जात असेल, किंवा तुम्ही पाहत राहात योग्य आहे, बरोबर आहे अशी योग्यता सांगितली जात असेल, किंवा काहीतरी घडावं अशी इच्छाशक्ती असेल, चांगलं घडावं आपल्याबाबत, अशा गोष्टींचा जर बोध होत असेल त्या वाक्यामध्ये, कशावरून? क्रियापदावरून, तर निश्चितच ते वाक्य कोणतं असतं? तर विद्यार्थी वाक्य असतं. तर मित्रांनो, तुम्हाला वाक्यावरून अर्थाचा बोध हा निश्चित झालाच असेल. आता आपण त्याची उदाहरणं समजून घेऊयात. आपण तर विद्यार्थी वाक्याची जी उदाहरणं आहेत ती 3 उदाहरणं आहेत, ती पण आपण नीट लक्षात घेऊया मित्रांनो. पहिलं उदाहरण, तिरंगी झेंड्याचा मान राखणे हे आपले कर्तव्यच आहे. यामधून कर्तव्य हा निदर्शित होत असतो. दुसरं वाक्य, आज बहुतेक दर्शनाला खूप गर्दी होईल. यातून शक्यता, भविष्य काहीतरी सांगितलं जातं. 3, कष्ट करणाऱ्यालाच यश प्राप्ती होत असते. योग्यता, पात्रता ह्या ठिकाणं स्पष्ट होत असतं. 3 उदाहरणं अर्थाचं नीट समजून घेऊया मित्रांनो आपण आता. तिरंगी झेंड्याचा मान राखणे हे आपले कर्तव्यच आहे. अर्थात तो भारताचा झेंडा आहे, प्रतीक आहे. त्याचा मान सर्वांनीच राखला पाहिजे, हे आपलं कर्तव्यच आहे. अर्थात या वाक्यातून कर्तव्यता ही प्रदर्शित होत असते, म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. दुसरं उदाहरण, ज्यात आज बहुतेक दर्शनाला खूप गर्दी होईल. म्हणजे दर्शन आहे, लोक येणार आहेत, पण कदाचित आज जास्त गर्दी येऊ शकते, असा भविष्याचा अंदाज या वाक्यातून प्रदर्शित केला जातो आहे. म्हणून हे वाक्य, यातून शक्यता प्रदर्शित होते, म्हणून हे विद्यार्थी वाक्य आहे. कष्ट करणाऱ्यालाच यश प्राप्ती होते. म्हणजे जो कष्ट करतो त्याला यश मिळतं, योग्यता आहे त्याच्यामध्ये. कष्ट केलं म्हणून त्याला फळ मिळणार आहे. म्हणजे त्याची पात्रता ह्या ठिकाणी सिद्ध होत असते, त्याची ताकद सिद्ध होत असते, त्याची योग्यता सिद्ध होत असते. अर्थातच हे विद्यार्थी वाक्य आहे. मित्रांनो, अजून इतरही आपल्याला उदाहरणं सांगता येऊ शकतात. देश स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. बघा, वाक्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. देश स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. बरोबर आहे. आता नरेंद्र मोदींनी स्वच्छतेचा मंत्र दिला, त्या अगोदर महात्मा गांधीजींनी दिलेला आहे. म्हणून हा देश स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी, ते आपलं कर्तव्यच आहे. कर्तव्य प्रदर्शित होतं, म्हणूनच हे वाक्य कोणतं असेल मित्रांनो? निश्चितच हे विद्यार्थी वाक्य. कदाचित आज रवी घरी येईल. म्हणजे तुमचा मित्र असेल तो घरी येणार, हे या वाक्यातून समजतं आपल्याला. कदाचित आज रवी घरी येईल म्हणजे शक्यता आहे, शक्यता वर्तवली जाते. शक्यता आली म्हणजेच हे वाक्य कोणतं असेल मित्रांनो? विद्यार्थी वाक्य. बरोबर आहे. पुढचं वाक्य बघूया. रोज व्यायाम करणारा व्यक्तीच निरोगी राहू शकतो. म्हणजे त्याच्यातून त्याची योग्यता ही टिकवली गेलेली आहे, सांगितली गेलेली आहे. रोज व्यायाम करणारा व्यक्तीच निरोगी राहू शकतो. जो व्यायाम करेल तो निरोगी राहील, म्हणजे तो चांगला राहील, हे यातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचं वाक्य बघूया. नागरिकांनी देशात शांतता टिकवून ठेवावी. म्हणजेच या वाक्यातून आपल्याला इच्छा व्यक्त केलेली, नागरिकांनी काहीतरी करावं, नागरिकांनी देशात शांतता टिकवून ठेवली पाहिजे, ही इच्छा प्रदर्शित होते. म्हणूनच हे वाक्य कोणतं असेल? ते निश्चितच विद्यार्थी वाक्य. विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, शिक्षकांची अपेक्षाच असते हो. शिक्षक विद्यार्थ्यांना ज्यावेळेस म्हणत असतात विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, अर्थातच
या वाक्यामध्ये इच्छा प्रदर्शित होत असते. त्या शिक्षकाची इच्छा असते की विद्यार्थ्यांनी शांतता ठेवली पाहिजे. आज बहुतेक पाऊस पडेल, शक्यता आहे पाऊस पडण्याची. म्हणजेच ही वाक्य कोणती असतील तर ही विद्यार्थी वाक्य असतील. आता या विद्यार्थी वाक्यांची इतरही वाक्यांप्रमाणे काही वैशिष्ट्ये आहेत, ती आपण जाणून घेऊया. बघा, पहिलं वैशिष्ट्य आहे, या वाक्यात क्रियापदाचे रूप महत्त्वाचे असते. मित्रांनो, सगळ्या वाक्यांमध्येच क्रियापदावरून पडणाऱ्या वाक्यांमध्ये क्रियापद हे महत्त्वाचंच असतं. ते विद्यार्थी वाक्यामध्ये पण क्रियापदाचं रूप कोणतं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. त्या रूपात कधी कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा ह्याही प्रदर्शित होत असतात. बघा, दुसऱ्या आकड्यामध्ये ते सांगितलंच आहे. क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो. पण हा तुम्हाला केव्हा कळेल मित्रांनो? मी मगाशी पण सांगितलं की ज्या वेळेला वाक्य तुम्ही नीट समजून घ्याल, त्या वाक्याचा अर्थ लक्षात घ्याल की ज्यात कर्तव्य आहे का, योग्यता आहे का, इच्छा आहे का, वाक्याचा अर्थ कळाला तरच तुम्हाला हे कळेल, अन्यथा तुम्हाला हे कळणार नाही. तिसरं, वाक्याची रचना इतर वाक्यांप्रमाणेच असते. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद याप्रमाणेच इतर वाक्यांची जशी रचना असते तशीच रचना मित्रांनो या वाक्याची देखील असते. मित्रांनो, विद्यार्थी हे वाक्य जे आहे त्याची व्याख्या, उदाहरणं आणि वैशिष्ट्ये म्हणजेच ते वाक्य कसं ओळखायचं हे आपण नीट समजून घेतलं. 3 वाक्यप्रकार आपण लक्षात घेतली क्रियापदावरून पडणारी. आता चौथ्या वाक्यप्रकाराकडे आपण वळूया मित्रांनो. चौथा वाक्यप्रकार आहे क्रियापदावरून पडणारा, क्रियापदाच्या रूपावरून पडणारा संकेतार्थी. आता संकेतार्थी वाक्य जे आहे त्याची व्याख्या आपण नीट समजून घेऊया. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. पुन्हा व्याख्या बघा. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले असते तर अमुक झाले असते अशी अट किंवा शक्यता असा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात. साध्या शब्दांमध्ये आपण अर्थ समजून घेऊया. वाक्याच्या क्रियापदाकडे आपण लक्ष दिलं. त्या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला ज्या गोष्टी लक्षात येतात, त्या क्रियापदावरून जर तुम्हाला असं वाटलं असतं असंच झालं असतं तर तसंच झालं असतं असा जर अर्थ निघत असेल किंवा एखादी अट असेल किंवा संकेत काहीतरी सांगितलं जात असेल, असा अर्थ त्यातून निघत असेल, असा बोध होत असेल तर ते वाक्य कोणतं असं मित्रांनो? संकेतार्थी असं. जसं मिश्र वाक्यामध्ये बघा, जर तू अभ्यास केला तर तू पास होशील. म्हणजे जर तर संध्याकाळ म्हणजे या ठिकाणी जर तर मधून म्हणजे त्या क्रियापदावरून आपल्याला असं घडणार आहे किंवा तसं घडणार आहे असे अर्थ प्रदर्शित होत असतात किंवा संकेत आपल्याला कळत असतात. म्हणजेच मित्रांनो ते वाक्य जे असतं ते संकेतार्थी असतं. आता व्याख्या आपण उदाहरणाने नीट समजून घेऊया. बघा उदाहरण. आता संकेतार्थी या वाक्याचे 3 उदाहरणं आपल्यासमोर आलेली आहेत. ती नीट लक्षात घेऊया. त्यांचे अर्थ जे आहेत ते नीट लक्षात घेऊया. चांगला अभ्यास केला असता तर चांगल्या गुणांनी पास झाला असता. पहिलं वाक्य. खूप पाऊस पडला असता तर हवेत गारवा झाला असता. दुसरं वाक्य. सरिताने मेहनत घेतली असती तर परीक्षेत उज्ज्वल यश मिळाले असते. तिसरं वाक्य. 3 वाक्य आहेत, त्यांचा अर्थ आपण नीट समजून घेऊया. चांगला अभ्यास केला असता तर चांगल्या गुणाने पास झाला असता. म्हणजे तो पास झाला आहे, तो पास झालेला आहे, जो क्ष विद्यार्थी असेल तो. पण अधिक अभ्यास केला असता तर तो अजून चांगल्या गुणांनी पास झाला असता, हे त्यामध्ये सुचवायचं आहे.
म्हणजे पुढचे संकेत पण द्यायचे आणि जर तर पण आलेला आहे. अमुक केले असते तर अमुक झाले असते. म्हणजेच हे वाक्य कोणतं असेल मित्रांनो? हे संकेतार्थी वाक्य आहे. खूप पाऊस पडला असता तर हवेत गारवा झाला असता. आता पाऊस जर खूप पडला असता तर हवेत गारवा झाला, म्हणजे पाऊस पडला आहे पण तो थोडासा पडला, त्यामुळे हवेत गारवा झाला नाही. म्हणून आपण साहजिकच म्हणत असो खूप पाऊस पडला असता तर हवेत गारवा झाला असता. म्हणजेच असं झालं असतं तर तसं झालं असतं असा अर्थ प्रदर्शित होतो. म्हणजे संकेत आहे काहीतरी तुम्हाला सांगण्याचा. अर्थात हे वाक्य कोणतं असेल? संकेतार्थी वाक्य आहे. सरिताने मेहनत घेतली असती तर ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळाले असते. सरिताने म्हणजे अजून मेहनत घेतली असती तर अजून चांगलं उज्ज्वल यश तिला मिळालं असतं. अजून चांगल्या पद्धतीनं तिला यश मिळालं असतं. अजून पुढे गेले असते. म्हणजे संकेत तुम्हाला त्या ठिकाणी दिला जात असतो. म्हणूनच हे संकेतार्थी वाक्य आहे. याची अजून उदाहरण आपण समजून घेऊया मित्रांनो. जर इच्छा असेल तर मार्ग सापडेल. बघा, म्हणजे जर इच्छा असेल तर मार्ग सापडेल. मला आत्तापर्यंत चांगले गुण मिळालेले नाहीत आणि पुढे मिळणार नाहीत असं आपण ठरवून घेतो, म्हणून आपल्याला काही मिळत नाही. पण जर इच्छा असेल तर मार्ग मिळेल. तुम्ही जर ठरवलं की मला चांगल्या मार्कांनी चांगल्या गुणांनी पास व्हायचं आहे, अगोदरचे माझे जे कलंक आहेत ते मला निष्कलंक करायचे आहेत, तर मार्ग तुम्हालाही सापडेल. हेच या वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजेच या वाक्यामधून काहीतरी सांगितलं जातं आहे जर तरने. दुसरं उदाहरण लक्षात घ्या. जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच पुढे जाईन. म्हणजे मला आत्तापर्यंत संधी मिळालेली नाही आहे, पण कदाचित परमेश्वर कृपेने मला जर संधी जर मिळाली तर मी निश्चितच पुढे जाईन. म्हणजे जर तर आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे साहजिकच अमुक केलं तर अमुक झालं असतं असाच अर्थ त्यातून निघतो आहे. म्हणजे वाक्य कोणतं असेल? निश्चितच हे संकेतार्थी वाक्य आहे. तिघं वाक्य आपण नीट समजून घेतले. अजून उदाहरण आपण नीट लक्षात घेऊया. मला जर सुट्टी मिळाली तर मी गावी जाईन. म्हणजे मी कामावर आहे पण मला घरी जाता येत नाही, गावाला जाता येत नाही. पण मला जर सुट्टी मिळाली तर मी निश्चित गावाला जाईन. म्हणजे जर तर यातून आपल्याला कळतं आहे, संकेत आपल्याला कळतो आहे मित्रांनो. अशा भरपूर गोष्टी आहे. मला जर कोणी गाडी शिकवली तर मी निश्चित गाडी शिकेन. म्हणजे मला कोणी शिकवली तर मी शिकेन. म्हणजे जर तर आलंच का नाही त्यामध्ये, अमुक केलं तर अमुक होणार आहे. म्हणजे काहीतरी संकेत तुम्हाला दिला जात असतो, तो यातून प्रदर्शित होत असतो. मित्रांनो, आता त्याची वैशिष्ट्ये आपण लक्षात घेऊया. याची पण 3 वैशिष्ट्ये आहेत. आता या वैशिष्ट्यांचा सविस्तर आपण अभ्यास करूया. पहिलं वैशिष्ट्य, या वाक्यात क्रियापदाचे रूप महत्त्वाचे असते. बरोबर आहे मित्रांनो. क्रियापदाकडे आपल्याला लक्ष द्यावंच लागणार आहे. क्रियापदाचं रूप कसं आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. यात जर तर आहे का, काही संकेत आहे का, काही अट आहे का, हे आपल्याला कशावरून कळणार आहे? आपल्याला क्रियापदाच्या रूपावरून. दुसरं, क्रियापदाच्या रूपावरून शक्यता, अट किंवा संकेत या गोष्टींचा बोध होतो. म्हणून मी मित्रांनो अगोदरही तुम्हाला सांगितलं, वाक्य वाचल्यानंतर त्याचा अर्थ नीट समजून घ्या. म्हणजे तुम्हाला क्रियापदाच्या रूपावरून कोणत्या प्रकारे हे लक्षात येईल. आणि ज्या प्रकारामध्ये वाक्य वाचल्यानंतर शक्यता, अट किंवा संकेत असा बोध होत असेल, या गोष्टींचा बोध होत असेल, अर्थातच ते वाक्य कोणतं असेल? संकेतार्थी असेल. तिसरं, वाक्याची रचना इतर वाक्यांप्रमाणेच असते. म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद अशीच रचना ह्या वाक्याची सुद्धा असते. मित्रांनो, आपण क्रियापदाच्या रूपावरून पडणारे 4 वाक्य आपण नीट लक्षात घेतले. मग त्यामध्ये आपण सुरुवातीला स्वार्थी वाक्य आपण बघितलं. नंतर आपण दुसरा वाक्य प्रकार जो आपण बघितला तर तो आपण आज्ञार्थी वाक्य बघितलं. तिसरा बघितला विद्यार्थी वाक्य आणि चौथा आत्ताच आपण मगाशी बघितलेला संकेतार्थी वाक्य. हे 4ही
क्रियापदावरून पडणारे हे 4 प्रकार यांची आपण व्याख्या बघितल्या, त्यांची उदाहरणं नीट लक्षात घेतली आणि त्याचबरोबर मित्रांनो आपण त्यांची वैशिष्ट्ये म्हणजे वाक्य तुम्ही कसं ओळखाल या दृष्टीनं त्यांची वैशिष्ट्ये आपण लक्षात घेतली. मित्रांनो, तुम्हाला या दुसऱ्या भागामध्ये क्रियापदावरून पडणारे जे 4 प्रकार आहेत ते लक्षात आले असतील. म्हणजेच आता आपल्याला वाक्यांचे प्रकार, मग ते आशयावरून आणि क्रियापदावरून विधानार्थी, प्रश्नार्थी आणि उद्गारार्थी हे प्रकार आपण गेल्या तासालाच आपण लक्षात घेतले होते. आज क्रियापदाच्या रूपावरून स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि संकेतार्थी हे 4ही प्रकार आपण नीट समजून घेतले. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला वाक्य प्रकार नीट लक्षात आला असेल, समजला असेल असं मी गृहीत धरतो. आजच्या तासिकेमध्ये तुम्ही जे सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देतो.